हॅलो. हॅलो. हा बोला ना. हॅलो सर, तुम्ही थँक्स नका म्हणू सर, आम्ही थँक्स म्हणतो तुम्हाला सर. नाही नाही, अभिनंदन सगळं तुमचं. सगळं मुलीचं पण. तुमच्यामुळं सर. नाही नाही मी नाही सर सांगू नाही शकत, मी शब्दात नाही व्यक्त करू शकत सर, म्हणजे सगळं तुमच्यामुळं. नाही नाही, तिने पण तुम्ही खूप नसते ना सर. नाही, त्यांनी पण चांगला अभ्यास केला, तुम्ही छान त्याला वेळ दिला अभ्यासाला, विद्यार्थ्याला सगळं, त्याच्यामुळे ते सगळ्यांचं मिळून यश असतं. तिच्या शाळेतले शिक्षक असतील, सगळ्याच जणांचं यश आहे ते, नाही आहे की नाही, नाही? शाळेतलं तर आहे, पण सगळ्यात जास्त तुमचं आहे सर. सगळं बरं बरं. तुमच्याचमुळं. धन्यवाद शाळेतही धन्यवाद. होतं, पण हं. ते खूप कमी प्रमाणात होतं ना. एवढं हे छोटंसं गाव आहे सर आमचं, फक्त 60 घराची वस्ती आहे. हं हं हं. आणि म्हणजे ह्या नागपूर म्हणजे आपल्या आमच्या एरियामधून कोणीच नाही लागलं सर. हा हा. इतके दिवस बरं बरं कोणीच बरं. नाही लागलं, पण आता हे पहिल्यांदा नक्की नक्की, पहिल्यांदाच चांगलं आणि झालं. हे उलट उलट आहे की नाही, सगळ्या ग्रामीण भागापर्यंत आपण पोहोचलो, चांगलं शिकवू शकलो, चांगलं आपण शिकवलं आणि विद्यार्थ्यांनी पण चांगला अभ्यास केला, लागले. माझ्यासाठी सुद्धा खूप आनंदाची गोष्ट आहे बरं का ही. हो ना सर. आणि मी तर म्हटलं, आणि जिल्हा परिषद शाळेतली मेन म्हणजे मुलगी, हो ना हो सगळे ना. आम्हाला हिनवत होते सर की तुम्ही जिल्हा परिषद मध्ये टाकलं, हं हं हं. म्हणजे चांगल्या शाळेमध्ये टाकायला पाहिजे होतं बा, हां. इंग्लिश मीडियम मध्ये टाकायला पाहिजे होतं. हां हां. नाही, पण असं असं काय नसते. जिल्हा परिषद शाळा ह्या सगळ्यात चांगल्या शाळा आहेत. महाराष्ट्रात सगळ्यात बेस्ट रिझल्ट जिल्हा परिषद शाळांचा आहे. हो का. हं हं. नाही, नाही छान तर झालं. तुम्हाला छान, तुमच्यामुळंच माझी मुलगी घडली. आणि ते खूप मॅथ मध्ये वगैरे खूप कमी होती, पण तुमचं गणित तिला खूप समजते सर. तुमचं गणित हे आता मागं नाही का, जे वेगवेगळे सर लोक शिकवत होते नाही का, हां हां. त्यांचं तिच्या लक्षात नव्हतं येत. हे मला म्हणे मगर सरच पाहिजे म्हणत होती. तरी पण मी मराठवाड्यातून, माझी भाषा वेगळी, तिची भाषा वेगळी, तरी कमालच आहे नाही का? हो, ते मला मगर सरच पाहिजे म्हणे. मला मम्मी म्हणे मला मगर सरच सगळं समजते म्हणे. हं हं हं. नाही, छान झालं, छान. हो. हे सगळं श्रेय तुम्हाला जाते सर. नाही नाही, सगळ्यांनाच श्रेय आहे त्याचं. आपण मार्गदर्शन करणं आपलं काम आहे. बघा ना, आता एवढे विद्यार्थी होते, सगळेच लागले नाही. बरेच म्हणजे काही लागले, काही जणांना चांगले मार्क मिळाले. विद्यार्थ्यांवर पण डिपेंड असतं, अभ्यासावर डिपेंड असतं, त्याने त्या 2 तासात पेपर कसा सोडवला त्याच्यावर डिपेंड असतं. सगळ्याच गोष्टी जुळून आल्या आणि तिच्या हो. प्रयत्नांना यश मिळालं. तुम्ही पण तेवढं चांगलं तिच्याकडून तयारी करून घेतली, त्याच्यामुळे चांगलं झालं. आता तिचं भविष्य एकदम उज्ज्वल आहे. तिला नवोदयला टाका. छानपैकी 10वी पर्यंत नवोदयमध्ये राहू द्या. मग 11वी 12वीला तुम्ही वाटल्यास दुसरीकडे कुठेही करा. पण लोकं काही सांगतात, की नवोदयला टाकू नका, काही नाही, आपण तिला इंग्लिश मिडियमला टाकू, इकडे तिकडे असं काही करायचं नाही. सरळ नवोदयला टाकायचं मुलीला. डॉक्युमेंट्स हम्म. वगैरे तयार करून व्यवस्थित ऍडमिशन हम्म. घ्यायचं आणि किमान 10वी पर्यंत तिला नवोदयला राहू द्या. हं? हो सर, नागपूर जिल्ह्यातून मला तर वाटेच नाही लागेल बा म्हणून, कारण ते भरपूर तालुके आहे सर. हो 14 हो. तालुके आहे हो नागपूर ना. जिल्ह्यामध्ये. हो हो. कारण आणि खूप मोठा नागपूरच्या जिल्हा आहे आणि 80 हो, जागा खूप असतात ना. हं. खूप मोठा जिल्हा आहे. आणि मेन म्हणजे आमचं गाव म्हणजे एकदम आखरी बाउंड्रीवर आहे नागपूर जिल्ह्याच्या. हां हां हां. आणि आमच्या गावाकडे असं कुणाचं लक्ष नाही आहे, म्हणजे एकदम छोटंसं गाव आहे. हं हं हं. तर त्याच्यातून जर आपली मुलगी येत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. हो ना, हो ना. चांगलं झालं. खूप छान झालं. आम्हाला तर विश्वासच नव्हता, पण शेड्यूल कास्ट मध्ये ते फर्स्ट नंबरवर आहे नागपूरमधून ना? नागपूर जिल्ह्यात. हो. वाह, वाह, वाह! व्हेरी गुड, व्हेरी गुड. चांगलं झालं. हो. हुशार आहे तुमची मुलगी, हुशार आहे. मला तिचा एक फोटो फोटो पाठवा बरं का. हो, हो. शाळेच्या ड्रेसवर पाठवू हो, का हो. सर? शाळेच्या ड्रेसवर पाठवा. एक फोटो पाठवा, तिची मार्क लिस्ट पाठवा. मी म्हणजे काय, पाठवलं ना सर हो, आता. पाठवलंय. मार्क लिस्ट पाहिली मी. फोटो पाठवा. म्हणजे काय होईल, मला ती ट्रॉफी बनवायची ना, त्याच्यावर मला जर शक्य झालं तर मी फोटो सेट ट्रॉफी बनवणार आहे. हां? हो, ठीक आहे. चालते, चालते. ओके ताई हां. हो, 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 ठीक आहे ठीक सर. आहे.